परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केल्यानंतर आता त्याला धसांनी प्रत्युत्तर दिलं आहे। जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवर बोलू नये, त्यांनी आपल्याला शहाणपणा शिकवू नये असा सल्ला सुरेश धस यांनी दिला आहे। परभणीतील लॉंग मार्च मधील आपली क्लिप तोडून मोडून दाखवली असाही दावा त्यांनी केला आहे। पाहूयात ते काय म्हणाले। माझं जितेंद्र आव्हाड साहेबांना एकच म्हणणं आहे, आव्हाड साहेब या 25 दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी त्यांच्याशी संपर्क केला का हो? क्लेशकारक आंदोलन हे विजय वाकोळे यांचे चिरंजीव आणि हे सर्व मंडळी भीमराव हत्ती आंबेरेसह सगळेजण करत होते। त्या प्रत्येक वळणावर, त्या प्रत्येक वाटेवर मी त्यांच्याशी संपर्कात होतो आणि त्यांचं नंतर बाबा आपण हे कुठेतरी थांबवलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांकडे जाऊन एखादा प्रश्न जो जटिल आहे त्या बाबतीत जाऊन मार्ग काढणं चूक असेल तर ती चूक मी 100% केलेली आहे। तुम्ही आता कधी लॉंग मार्च झाल्याच्या नंतर बोलताय, परंतु तुम्ही माहिती घ्या आणि मी स्वतः मला तुम्ही अंतर पाडण्याचा प्रयत्न केलाय। तर सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्या दरवाजाच्या गेट पासून किचन पर्यंत सर्वच्या सर्व दलित बांधव माझ्या बरोबर असतात। त्याच्यामुळं मला दलितांच्या बाबतीतला कनवाळा वगैरे दाखवण्याची काही गरज जितेंद्र आव्हाडांकडून नाही आणि संत वगैरे असा शब्द त्यांनी वापरलाय। तर जितेंद्र आव्हाड साहेब ज्या चिमुकलीवरती बदलापूरमध्ये बलात्कार झाला, जी अतिशय दुर्दैवी घटना घडली, त्याचा आकाश शिंदे का काय तो अक्षय शिंदे आरोपी, त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखलाप। मी हरिभक्तपरायण नाही, परंतु तुम्ही मोठे संत आहात असं मला वाटायला लागलं। अक्षय शिंदेची वाहवा करणं म्हणजे हे कोणत्या मेंटॅलिटीचे आहेत आणि राजकारणासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतं तर त्याचं सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही। आणि अंजलीताई दमानिया आणि सुषमाताई या दोन्हीही माझ्या भगिनी आहेत, महिला आहेत, त्यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही, त्यांचा मी नितांत आदर करतो। परंतु जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला विनाकारण फुकटचं शहाणपण शिकवण्याचे गप्पा करू नयेत। मी स्वतः सगळ्यांचा कैवारी आहे असं तुम्ही मानू नका आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघातला दलित बांधव 95% माझ्या बरोबर आहे, हे कालच्या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालेलं आहे।